नमस्कार मंडळी. आज आषाढी एकादशी निमित्त मी उपवासाचं थालीपीठ करत आहे आणि ते थालीपीठ कसं करते ते तुम्हाला दाखवते. चला तर मग बघूया उपवासाचं थालीपीठ. याच्यामध्ये साबुदाणे आदल्या दिवशी भिजत घातलेत नेहमीप्रमाणे. दुसऱ्या दिवशी त्याच्यात उकडलेले बटाटे घातलेत, थोडं तिखट घातलं आहे, मीठ घातलं आहे आणि जिरं पूड घातली आहे. काही जण कोथिंबीर खातात, काही जण नाही खात. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कोथिंबीर घालू शकता. मी कोथिंबीर नाही घातली, खात नाहीत मग. आणि मग ते व्यवस्थित एकजीव करून असे त्याची आता थालीपीठं मी करते आहे. हा मस्त आता छान मोठा गोळा घेतलेला आहे मी आणि तो आता डायरेक्ट मी तव्यावर थापणार आहे. आधीच इथे तव्यावरती तूप घातलेलं आहे थोडं. थोडा हा बोलसर करून घ्यायचा थापताना. असं अगदी चिकटायला लागलं तर परत एकदा पाण्याचा हात लावा. मस्त असं तव्यावरती होतं. ही मला माझ्या सासूबाईंनी शिकवलेली पद्धत आहे, ती मी तुम्हाला दाखवते. तर त्याला छान मस्तपैकी आवाज चुरचूर असा आलेला आहे. ते बघा मी छान मस्त तूप घातलेत. मला पाहिजे असेल तर अजून तुम्ही घालू शकता मस्तपैकी. मस्त आपलं कम्प्लीट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता की छान थालीपीठाचा रंग आलेला आहे. हे थालीपीठ तुपावरती छान लागतं तेलापेक्षा. त्यामुळे हे थालीपीठ तुपावरच करा. आणि तुम्हाला ही कृती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडीची गोष्ट या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या वेगवेगळ्या जे काही व्हिडिओ बनतील त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन्स येत राहतील. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.